नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, निरोप घेताना तुम्ही भेटू उद्या असं म्हणता ना? या मुलाच्या दोस्तांनी खरंच तो अर्थ घेतला आणि मग काय झालं? गोष्टीचं नाव आहे उद्या भेटू. ही गोष्ट लिहिली आहे तानिया लुथर अग्रवाल यांनी. चित्र काढली आहे पार्थोसेन गुप्ता यांनी. मराठी अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. उद्या भेटू बेडूकराव. तो मुलगा आहे ना, तो असंच बागडत बागडत शाळेतनं घरी जाताना बेडूक दिसला, त्याला बोलला, उद्या भेटूया बेडूकराव. मग त्याला वाटेत दिसलं एक हरिण. गोड, किती छान. त्यांना पण म्हणाला तो, उद्या भेटू हं हरिण भाऊ. उद्या भेटू माकड दादा. मला वाटतं हा जंगलातनं जातोय घरी. उद्या भेटू मेंढी ताई. बा. उद्या भेटू मोर दादा. उद्या भेटू हं गाई माई. उद्या भेटू म्हशी मावशी. सगळ्यांना उद्या भेटू म्हणत म्हणत घरी निघालाय तो. शाळेतून वाटेत त्याला जे कोणी दिसतंय तो सगळ्यांना उद्या भेटू म्हणतोय. उद्या भेटू हं हत्ती दादा. घरी गेल्यावर छानपैकी त्याने जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर काय, सकाळी ही सगळी मंडळी त्याच्या घरी दारावरती उभी. उद्या भेटू म्हणाला होतास ना तू, बघ आलोय आम्ही तुझ्या घरी. हरिण, गाई माई, मोर दादा, माकड दादा, त्याच्यानंतर मेंढी, म्हशी मावशी, हत्ती दादा सर्व पोचलेत. अगदी बेडूकराव सुद्धा. आईने विचारलं, कोण आहे रे? दरवाजावरती कोणी आवाज केला एवढा? काही दोस्त आहेत आई माझे, मुलगा बोलला. न्याहारीला त्यांना आत बोलव. न्याहारी म्हणजे काय? नाश्त्यासाठी. सगळ्यांना नाश्ता दिला त्या मुलाने आणि त्याच्या आईने सुद्धा. ते बघा कसे टोपल्या भरून भरून मस्तपैकी बाहेर नाश्ता करायला बसलेत ते. न्याहारीला बसलेत म्हणजे. मला आता शाळेत जायचंय. भेटू कधीतरी. आता तो भेटू उद्या नाही म्हणाला बरं का. भेटू कधीतरी असं म्हणाला. संपली गोष्ट.